नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा एका अशा अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत, जो ऐकून मनाला प्रचंड शांतता मिळते. दैनंदिन जीवनातील धावपळ, ताणतणाव यातून जेव्हा आपण देवाच्या किंवा भक्तीच्या चरणाशी येतो, तेव्हा काय वाटतं याचं अप्रतिम वर्णन या अभंगात केलं आहे. चला तर मग अगदी सोप्या भाषेत प्रत्येक ओळीचा आणि शब्दाचा अर्थ पाहूया. अभंगाचे वाचन करूया. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदू, प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठला घोंगे खरे माप. संत तुकाराम महाराजांचा हा सुंदर अभंग. आता त्याचं आपण स्पष्टीकरण बघूया. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. तर तुकाराम महाराज या अभंगातून किंवा या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न करतात, या चरणातून सांगण्याचा प्रयत्न करतात, धावे म्हणजेच धावणे, भटकणे, चरण म्हणजेच पाय, देवाची पावले, देखलिया म्हणजेच पाहिल्यानंतर. सोपा अर्थ जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, एकदा का मी तुझे सुंदर पाय चरण पाहिले की आता माझे मन कुठेही भटकायला तयार नाही. आपलं मन हे चंचल असतं, ते सतत इकडे तिकडे विचारांमध्ये धावत असतं. पण जेव्हा आपल्याला खरं समाधान किंवा देवाची भेट मिळते, तेव्हा मन स्थिर होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या रूपाचे दर्शन झाल्यानंतर आता माझ्या मनाची भटकंती कायमची थांबली आहे. दुसरं चरण जर पाहायला गेलं, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. जर आपण कठीण ओळखीचे याच्यातले जर शब्द बघितले तर भाग, तर तुकाराम महाराज भाग म्हणजेच थकवा, थकून जाणे, याला भाग असा शब्द वापरलेला आहे. शीन म्हणजे ताणतणाव, कष्ट किंवा शीनता, आणि अवघा म्हणजे सर्व, संपूर्ण. सोपा अर्थ बघूया आता आपण. माझा सर्व प्रकारचा शारीरिक आणि मानसिक थकवा निघून गेला आहे आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात आता फक्त आणि फक्त आनंद भरून राहिला आहे. तुकाराम महाराज याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत, दिवसभर काम करून किंवा आयुष्यातल्या संघर्षाने आपण थकतो, आपल्याला शीन येतो, पण विठ्ठलाच्या दर्शनाने आणि त्याच्या भक्तीत लीन झाल्यामुळे तो सर्व थकवा क्षणात निघून जातो. मनात कोणतीही चिंता उरत नाही, फक्त आनंद उरतो. तर तुकाराम महाराजांनी बघा किती सोप्या शब्दात आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की देवाचे रूप पाहिल्याने आपला जो शीन आहे तो कशा प्रकारे निघून जाऊ शकतो. तिसरं चरण जर पाहिलं तर प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी. म्हणजेच प्रेमरसे म्हणजे प्रेमाच्या रसाने, अत्यंत प्रेमाने मारलेली मिठी. मिठी म्हणजे आलिंगन, आणि आवडी लाठी म्हणजे अतिशय आवडीने, आनंदाच्या उकळीने मारलेली मिठी. सोपा अर्थ बघूया. माझ्या मनाची आणि तुझी प्रेमाने अशी गाढ मिठी बसली आहे की मुखातून तोंडातून फक्त तुझ्या नामाची आवड आणि गोडी ओसंडून वाहत आहे. तर बघा, तुकाराम महाराज म्हणतायत की माझं जे मन आहे, माझं जे अंतःकरण आहे आणि देवा तू आहे, माझ्या मनाची आणि तुझी एवढी गाढ मिठी बसली आहे, एवढी घट्ट मिठी बसली आहे की माझ्या मुखातून आपोआपच तुझ्या नामाची आवड आणि गोडी ओसंडून वाहत आहे. भक्त आणि देव यांच्यातील नातं हे प्रेमाचं असतं. इथे तुकाराम महाराज सांगतात की देवाच्या प्रेमात इतकं तल्लीन व्हायला होतं की सतत तोंडाने विठ्ठलाचंच नाव घ्यावंसं वाटतं. बघा काय नातं असेल, म्हणजे तुकाराम महाराजांची काय भक्ती असेल की त्यांना ते तल्लीन झालेले आहेत विठ्ठलाच्या भक्तीत. चौथं चरण पाहूया. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठला घोंगे खरे मापा.
म्हणजेच आता याच्यातले जर कठीण शब्द बघायला गेले आचरणातले तर आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे म्हणजे आमच्यासाठी योग्य, पुरेसे. आम्हा जोगेचा अर्थ असा होतो आमच्यासाठी योग्य. आणि घोंगे माप म्हणजेच घोगे माप म्हणजे भरगच्च, परिपूर्ण माप, भरलेले माप. आता आपण सोपा अर्थ समजून घ्यायचा जर प्रयत्न केला तर संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हा वारकऱ्यांसाठी किंवा भक्तांसाठी हे विठ्ठलाचे नाव आणि त्याची भक्ती हेच सर्वात खरे आणि परिपूर्ण माप समाधान आहे. बघा, तुकाराम महाराजांनी जे भक्त आहेत विठ्ठलाचे म्हणजे परमपूज्य म्हणजे विठ्ठलाला मानणारे लोक आहेत, त्यांची भक्ती हेच सर्वात आणि परिपूर्ण माप म्हटलेलं आहे. जगातल्या कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये खरा आनंद नाही, विठ्ठलाची भक्ती हेच आपल्या आयुष्यातील सर्वात खरे माप आहे आणि आपला खरा आनंद आहे आणि तेच आपल्यासाठी पुरेसे आहे. तर बघा, या सुंदर अभंगातून आपल्याला तुकाराम महाराजांनी किती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या 4 चरणातून. या 4 चरणाचे वाचन मी पुन्हा एकदा करतो. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदू, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी, तुका म्हणे आम्हा जोगे विठुला घोंगे खरे माप, विठुला घोंगे खरे माप. तर मित्रांनो, हा होता संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अतिशय सोपा आणि भावुक अर्थ. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात थकवा किंवा ताण वाटेल तेव्हा हा अभंग नक्की आठवा, मनाला नक्की शांतता लाभेल. प्रयत्न करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे तर सांगाच, पण जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.